जय शिवराय मित्रांनो मनरेगाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या गायगोटा असेल, सिंचन विहीर असेल किंवा फळबाग लागवड असेल किंवा मनरेगाच्या इतर वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, या योजनाच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील याचबरोबर लाभ दिल्या जाणाऱ्या शेतकऱ्याच्या रकमेच्या वितरणाच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पहिला अपडेट जे आहे ते म्हणजे युक्तधारा प्रणालीच्या संदर्भातील, युक्तधारा पोर्टलच्या संदर्भातील। आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून एक पोर्टल आणण्यात आलेले आहे। 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे आणि जे काही ग्रामपंचायतीकडे मागण्या येतील शेतकऱ्यांच्या, कोणाला विहीर पाहिजे, कोणाला गायगोटा पाहिजे, कोणाला फळबाग लागवड पाहिजे किंवा इतर वैयक्तिक लाभाच्या योजना पाहिजे, या सर्व योजनांची मागणी घेऊन त्या आधारे बजेट तयार करून आपण पूर्वी पाहिलं होतं की लेबर बजेट बनवलं जायचं आणि त्यानुसार पुढे लाभार्थ्यांना लाभ दिले जायचे। मग याच्यामध्ये अकुशलची मागणी, कुशलची मागणी, त्याचा पूर्णपणे बॅलन्स करणं, या सर्व बाबी या बजेटच्या माध्यमातून केल्या जातात आणि या सर्व कामाची मागणी ही युक्तधारा पोर्टलच्या माध्यमातून, या प्रणालीच्या माध्यमातून केली जाते। मित्रांनो, याच्यासाठी आपण जर बऱ्याच वेळा पाहिलं तर आपण म्हणतो की मग अर्ज केलाय 6 महिने झाले, 3 महिने झाले, 2 महिने झाले किंवा ज्यांचे पूर्वी दिलेले तेच झाले नाही, अर्ज करण्यामध्ये काही फायदा नाही। सध्या युक्तधारा प्रणालीमध्ये या नवीन अर्जाची, या नवीन कामाची मागणी ऑनलाईन पद्धतीने केली जात आहे आणि या मागण्या केल्या गेल्यानंतरच पुढे त्याचं बजेट मंजूर होतं आणि ते बजेट मंजूर झाल्यानंतरच पुढे त्याच्यानंतर वर्क ऑर्डर दिल्या जातात। आता याच्यासाठी तुम्हाला सध्या तुमचे जे काही रोजगार सेवक असतील, तुमचे जे काही ग्रामसेवक असतील, त्यांच्याकडे संपर्क करायचा आहे। आपली नवीन विहीर असेल, आपली फळबाग लागवड असेल किंवा मनरेगाच्या अंतर्गत तुम्हाला इतर वैयक्तिक लाभाच्या योजना घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठीची मागणी द्यायची आहे। आता ग्रामसेवकाच्या माध्यमातून, रोजगार सेवकाच्या माध्यमातून या प्रणालीवरती ही सर्व माहिती अपलोड केली जाईल आणि पुढे याची ग्रामसभेची मंजुरी असेल किंवा पुढे तुमच्या तहसीलची मंजुरी असेल, तुमच्या इतर विभागाच्या मंजुरी असतील, त्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर पुढे ही कामं मंजूर होतात। मित्रांनो, याचबरोबर ज्यांची कामं मंजूर झालेले त्यांच्या पेमेंटचं वितरण आपण पाहिलंय की गेल्या महिन्याभरापासून संत गतीनं असं सुरू आहे। याच्यामध्ये स्पर्श प्रणाली आलेली आहे आणि या स्पर्श प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे कुशलचे, मटेरियलचे हे जे काही पेमेंट आहे ते पेमेंट होत आहेत। राज्यामध्ये गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून हे पेमेंट प्रलंबित पडलेले होते। आता आपण पाहिले की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही कुचे साहेब आहेत आमदार, यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात आवाज उठवण्यात आला की किती दिवसापासून हे पेमेंट प्रलंबित पडलेले आहेत। नाना पटोले साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून असेल, याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात मागण्या करण्यात आलेल्या होत्या आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती मंत्री महोदयाच्या माध्यमातून काल सुद्धा उत्तर देण्यात आलेले की लवकरात लवकर हे पेमेंट आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो। आता याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की केंद्र शासनाचा जो निधी आहे तो 1409 कोटी रुपयाचा हप्ता आलेला आहे। यापूर्वीचे सुद्धा पैसे आलेले आहेत। नोव्हेंबरमध्ये देखील काही एक साधारणपणे 1300 काही कोटी, 80 कोटीच्या आसपासची रक्कम आलेली आहे। म्हणजे जेवढे काही शेतकरी बाकी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांच्या वितरणासाठीचा निधी आलेला आहे। परंतु जुने एफटीओ जनरेट झालेले एफटीओ डिलीट करणं, नवीन एफटीओ जनरेट करणं, तेच त्या स्पर्श प्रणालीच्या माध्यमातून पुन्हा वितरण करणं, त्याच्यामध्ये लाभार्थ्याचे दिलेले अकाउंट आधार संलग्न नसणं, त्याच्यामध्ये अकाउंट जे दिलेले ते बऱ्याच वेळा बँकेकडे फ्रीज असणं किंवा बँकेकडे त्याची केवायसी झालेली नसणं, अशा बऱ्याच साऱ्या कारणामुळे ते प्रलंबित पडलेले आहेत। परंतु होपफुली 23 फेब्रुवारी 2026 पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे वितरण सुरू झालंय। आता हा जो मार्चचा पहिला आठवडा आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वितरण झाले आणि शेवटचा जो आठवडा असणार आहे आता 23 तारखेनंतरचा, याच्यामध्ये ऑलमोस्ट बऱ्याच मोठ्या प्रमाणात थकीत असलेल्या लाभार्थ्यांचे हे पेमेंट या ठिकाणी होणार आहेत। आता बऱ्याच जणांना पेमेंटच्या डेट ऑफ पेमेंट या दाखवायला सुरू झालेल्या आहे। बऱ्याच जणांचे एफटीओ डिलीट करून ते एफटीओ नव्यानं जनरेट करण्याची प्रक्रिया आहे। कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 3 ते 4 महिन्यापासून त्याच्यामध्ये जे काही मनरेगाच्या अंतर्गत कर्मचारी यांचे संप, त्यांच्या मागण्या, या बऱ्याच साऱ्या प्रक्रिया होत्या। आता ते कुठंतरी शांत झालेले आहे आणि फेब्रुवारीच्या 15 तारखेपासून पुन्हा एकदा सुरळीत कामकाज सुरू झालेलं आहे। आता हा झालेला विलंब हा शेतकऱ्यांना कुठंतरी त्रासदायक झालाय, परंतु एकंदरीत आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उठवलेला आवाज या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा हे वितरण सुरू झालेले आहे। निधी आलेला आहे आणि ज्यांचे डेट ऑफ पेमेंट दिसत आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता क्रेडिट होत आहे। तर डेट ऑफ पेमेंट आपली चेक करा, झालेली नसेल तर ग्रामसेवकाकडे पाठपुरावा करू शकता आणि आपल्याला जर नवीन विहीर, गायगोटा, फळबाग लागवड किंवा इतर मनरेगाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना हव्या असतील तर युक्तधारा प्रणालीमध्ये आपल्या कामाची मागणी करण्यासाठी आपल्या रोजगार सेवकाकडे, आपल्या ग्रामसेवकाकडे संपर्क करा। धन्यवाद।